हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज मी बाजारामध्ये गेले होते आणि त्यानंतर बाजारातून मी आणलेली आहे करडीची भाजी. खूप दिवसानंतर करडीची भाजी मी आणलेली आहे. नाही तर तुम्हाला दिसतं पालकची भाजी, मेथीची भाजी आणि कधी कधी शेपूची भाजी अशा दिसत असतात. कधी राजगिऱ्याची भाजी, कधी लाल पानांची भाजी अशी मी भाजी बनवत असते. पण आज खूप दिवसानंतर करडीची भाजी आणलेली आहे, कारण अक्का म्हणले मला करडीची भाजी खाऊ वाटली. तर अक्काला करडीची भाजी आवडते, त्यासाठी मी करडीची भाजी आणलेली आहे. आणि अजून पाणी यायला 10-15 मिनटं बाकी होते, त्याच्यामुळं म्हटलं की अगोदर भाजी आपली निसून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग पाणी आल्यानंतर बाकीचं जे काम आहे माझं रेग्युलरचं जे असतं रुटीन संध्याकाळी 7 नंतरचं, तर ते मी फॉलो केलं पाणी आल्यानंतरचं. आणि त्यानंतर मग आता आपली भाजी इथे चिरून झालेली आहे. तर तुम्हाला दिसते भाजी चिरून झालेली आहे. आज खूप दिवसानंतर ह्याची भाजी बनवणार आहे मी. आणि ही भाजी जी आहे ती हाटीव बनवणार आहे. तर ह्या भाजीमध्ये मला टाकायचं आहे आपल्या चण्याची डाळ जी असते, तर ती चण्याची डाळ ह्याच्यामध्ये छान लागते. सोबतच आपण नॉनव्हेजमध्ये पण ही भाजी टाकू शकतो. खूप छान लागते, खूप छान टेस्ट येते. बघूया कधी मला जमेल तर मी त्याबरोबर असा व्हिडिओ टाकेल. चिकनच्या भाजीमध्ये ही भाजी टाकून खूप छान लागते, खूप टेस्टी लागते आणि छान होते. तुम्ही खाल्ली की नाही सांगा मला कमेंट करून, कारण आमच्या इकडं अगोदरपासून ह्या भाजीमध्ये चिकन, नॉनव्हेज, बकऱ्याचं मटण हे टाकत असतात, त्याच्यामुळे मग ती चांगली लागते. पण आता मी काय नॉनव्हेज टाकणार नाही आहे. आज आहे सोमवार, त्याच्यामुळे मग हे व्हेज बनवणार आहे. तर ह्याच्यामध्ये मला टाकायची आहे आपली चण्याची डाळ. तर चण्याची डाळ चांगली धुवून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ही भाजी शिजायला खूप खूप वेळ लागतो. आपण कुकरमध्ये जरी लावले तरी भाजी शिजायला खूप वेळ लागतो, कारण ती खूप जड असते. पालक जशी नसते, पालक लगेचच टाकली की लगेच शिजते, तसंही नाही, हिला खूप वेळ लागतो. आणि तिची टेस्ट म्हणजे जोपर्यंत ती भाजी चांगली शिजत नाही तोपर्यंत ती टेस्ट लागत नाही. तर आता चला मी छानपैकी भाजी शिजवून घेते. शिट्ट्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. एक 7-8-10 शिट्ट्या मी काढून झालेल्या आहेत. त्यानंतर भाजी थोडीशी कुकर थोडासा थंड होऊ दिला आणि त्यानंतर मी तो उघडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, तरी पण भाजी एकदम व्यवस्थित काही शिजलेली नाही आहे. ह्यातली डाळ पण व्यवस्थित शिजलेली नाही आहे. तर त्यासाठी मी आता हिला थोडंसं आपल्याला तांब्याने किंवा ह्याच्याने भाजी थोडीशी ही करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची, जेणेकरून ती चांगली लागेल टेस्ट वगैरे. आणि चरबट आहे अजूनसुद्धा, डाळ पण एवढी शिजलेली नाही. तर ही भाजी छान मी हटून घेणार आहे, जे एकजीव झाल्यानंतर ती छान लागणार आहे. तर याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकला होता ह्या भाजीमध्ये थोडंसा. आणि त्याच्यानंतर आपल्याला साधी सिंपल करायची असते भाजी. लसणाची फोडणी द्यायची आणि मिरची हे एवढं टाकायचं असतं, तरी पण खूप छान लागते. थोडंसं तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. तर आता इथे मी घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरं टाकलेलं, थोडंसं लसूण टाकलेलं आहे आणि मिरची आणि लसूण मी तव्यामध्ये मस्त भाजून घेतलेली, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण टाकलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर भाजी तुम्ही बघू शकता एकजीव झालेली आहे, कारण भरपूर वेळ मी त्याला हटत बसले होते आणि एकजीव होईपर्यंत मी त्याला हटत बसले. त्यानंतर भाजी छान एकजीव झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. तर फोडणीचा खूप छान सुगंध येत आहे, खूप सुंदर छान झाली होती, टेस्टी झाली होती भाजी. फक्त मेहनत घ्यावी लागते भाजी करण्यासाठी, ती टेस्टी होतेच. कोणती पण भाजी मला तुम्ही फक्त थोडीशी मेहनत घ्या, बाकीची होते. तर हे सगळं अंगचं पाणी आहे, मी काही जास्त पाणी ॲड केलेलं नाही एक्स्ट्रा. हे अंगचं पाणी आहे आणि तेच आटवायचं आहे आपल्याला. तर आटवल्यानंतर मग ही भाजी आपली रेडी होणार आहे. तर थोडंसं आटवल्यानंतर हे थोडंसं घट्ट होणार भाजी. तर वाकाची पण भाजी बनवून घेतलेली आहे आमची पण. तर त्यानंतर कुकरमध्ये आता मी इथं चमच्यासाठी खिचडी भात करते आहे. तर खिचडी भातामध्ये फक्त मूग आणि हे नाही टाकलेलं मी, थोडीशी मुगाची डाळ टाकली, अख्खे मूग घेतलेले, थोडीशी मसूरची डाळ टाकली, तांदूळ टाकलेले, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला आहे, अद्रक लसणाची पेस्ट टाकली, जिरं मोहरी टाकली आणि छान हळद टाकून छान फोडणी दिली. थोडीशी मिरची पण टाकलेली आहे 2-3. त्याच्यामुळे ते भात जो आहे तो खूप छान झाला होता, टेस्टी झाला होता.
आता तुम्ही बघू शकता इथं मी समीक्षाला ना पापड खूप आवडतं, त्यासाठी तिला पापड आणलेले आहेत. आता ती खिचडी खाणार म्हटलं त्याच्यानंतर पापड लागणार, तर पापड मी सगळ्यांसाठीच रोस्ट केलेले आहेत. एक 9-10 पापड रोस्ट केलेले आहेत. त्यानंतर होती आता जेवणाची वेळ आणि त्यानंतर आता इथं आपण जेवायला बसणार आहेत सगळेजण. तर आता खूप वेळ बाहेर होत्या, कारण 14 एप्रिलचा कार्यक्रम होता, 15 तारखेपर्यंत पण होता, तरी पण त्याच्यामुळे त्या कार्यक्रम बघण्यासाठी गेल्या होत्या. रात्री 10:30 वाजता आल्या कार्यक्रम बघून. तर आता त्यानंतर आम्ही इथं जेवण करायला बसलेलो आहे. तुम्ही भात बघू शकता कसा झाला आहे आणि भाजी पण बघू शकता. भाजी पण छान झाली होती, टेस्टी झाली होती. तर किस्सा असा झाला होता माझ्या बहिणीच्या नातेवाईकांच्या बाबतीत, म्हणजे माझ्या बहिणीची जावई त्यांच्या बाबतीत झाला होता. तर त्यांचं घर आता तुम्ही बघितलेलं, मी तुम्हाला त्यांचं घर दाखवलेलं आहे. वरनं सगळं ओपन आहे आणि मुली खेळत होत्या आणि मुली खेळता खेळता वरती गेल्या. म्हणजे ह्यांना पण माहीत नाही, खाली ज्या होत्या ताई तिची जाव त्यांना पण माहीत नाही आणि बाकी मामी आजी ते बाहेर गेल्या होत्या वाटतं आणि ह्यांना माहितीच नाही त्या वरती गेलेल्या. त्यांना वाटलं खालीच खेळतात. तर त्या वरती गेल्या आणि त्यातली एक छोटीशी पोरगी ना वरून अशी खाली पडली, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरनं वाटतं, दुसऱ्या की पहिल्या मजल्यावरनं अशी खाली पडली. ती खाली खुर्ची होती त्याच्यामुळे तिला काही एवढं लागलं नाही, पण वरनं खाली पडली आणि पूर्ण बेशुद्धच झाली. म्हणजे तिची गॅरंटीच नाही, डॉक्टरनी सांगितलं तिची गॅरंटीच नाही देता येत. आणि नंतर मग सगळं घाबरले, सगळं रक्त खाली पसरलेलं, खूप डेंजर अवस्था झाली होती. म्हणूनच मागच्या वेळी ना ताई आमची जी होती ना ती आली नव्हती कार्यक्रमाला. तुम्हाला जे मी कारण सांगितलं ना त्याचं ते होतं की ती आली नाही त्या कार्यक्रमाला, कारण मुलगीवरनं खाली पडली, ती 7-8 टाके पडले इथून. बाकी हातपायाला काय लागलं नाही, पण अशी भीती असते नाही का, की आपण लक्ष जर आपलं नसलं तर मग ते मुलं कुठं पण जातं, त्यांना काय कळतं, तेव्हा लहान असतात त्याच्यामुळे ते खेळत असतात आणि त्याला सेफ्टी पण नव्हती, त्याच्यामुळं ते पडली. आणि खूप त्यांचं म्हणजे डेंजर दिवस होता तो, एक प्रकारे खूप म्हणजे खूप डेंजर दिवस गेला. आणि त्याच्यानंतर मुलगी दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आली आणि आता चांगली आहे ती, म्हणजे 7-8 टाके पडलेत फक्त, बाकी काही झालेलं नाही, पण आता बरी आहे ती. तर 8 दिवस ती हॉस्पिटलमध्येच होती आणि हे असं होतं. त्याच्यामुळं मग आईंना टेन्शन असतं की नीट वगैरे सांभाळा, कारण असं काही गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याच्यामुळं मग जास्तच भीती वाटते ना. पण अगोदर त्यांचं घर बैठं असल्यामुळे त्यांना काही एवढं काही वाटत नव्हतं की हां त्यांचं घर खालीच आहे त्याच्यामुळं काय नाही. पण आता ते बिल्डिंगमध्ये गेलं तर ते दुसऱ्या मजल्यावर आणि वरनं सेफ्टी पण नाही आहे एवढं, त्याच्यामुळे ते जास्तच भीती वाटते की मुलींना नीट सांभाळ, ह्यासाठी ते फोन करत असतात सारखं. तर हे कारण आहे आणि म्हणूनच ते जास्त टेन्शनमध्ये असतात. म्हणून आई टेन्शनमध्ये असतात की तू फोन उचल आणि आम्हाला त्यांचं म्हणजे आम्हाला फक्त हे एवढं सांगायचं आहे. पण आता रुपाली पण आहे हुशार, तिची मम्मी मावशी वगैरे ते सांगतील, घेतील काळजी, कारण आता इथं पण असताना ती एकटी काळजी घेत होती, तिकडं पण घेईल. फक्त भीती वाटते ह्या गोष्टीची की आपलं डोळा चुकून कधी पोरी जातील खेळायला, ही गोष्ट आहे, बाकी दुसरं काहीच नाही. आणि त्याच्यामुळं टेन्शन आहे आईंना पण की गेली तर नीट सांभाळा वगैरे, कारण लक्ष द्या असं असतं, कारण डोळा चुकून मुलं कधी जातील हे सांगता येत नाही असं आहे. तर त्याच्यामुळे टेन्शन आहे आणि मला पण टेन्शन आहे. मी पण सांगत असते तिला की जपून एक काम कमी कर पण पोरींकडे लक्ष जास्त दे, बरोबर का नाही. तर हे कारण होतं आणि ह्या कारणामुळे आईला टेन्शन येते जास्त. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.